हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। वीकेंडला पावसाचा जोर वाढणार। आज आणि उद्या मुंबईत जोरदार पावसाचा इशारा। मुंबईकरांनो समुद्रकिनारी जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचना। मुंबईत गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। वांद्रेतल्या सुपारी टाकी महापालिका शाळा परिसरात 143 मिलीमीटर पावसाची नोंद। पूर्व उपनगरात सुद्धा पावसाचा जोर कायम राहिला। आज ठाणे पालघरमध्ये शाळांना सुट्टी। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी। आज कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी, तर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द। अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासनाचे आदेश। रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नदी नाल्यांना पूर, अनेक भागात पाणी साचलं। आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद। आंबेनळी घाटात 3 दिवसात 2दा दरड कोसळली। सुरक्षेच्या कारणास्तव घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद। भुशी बंधाऱ्यापासून दूर राहा, अतिउत्साही पर्यटकांना प्रशासनाचे आदेश। सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी। न्यायालयानं सरकारी वकिलांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली। पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा सियाची मुजोरी कायम। सियानं माध्यमांना उद्देशून केला असभ्य इशारा। समाजातल्या सर्व स्तरातून सिया विरोधात संताप। अमरावतीमध्ये व्हिडिओ काढत गोहत्या, गोपूजक संतापले। गोहत्या करणाऱ्यांवर मकोका लावा, जैन मुनी निलेश चंद्र यांची मागणी। मुंढे पॅटर्न दूध भेसळ रोखणार, ग्राहकांना सात्विक दूध मिळावं हाच प्रयत्न। तुकाराम मुंढे यांची भूमिका। अहिल्यानगरच्या पाथर्डी जिल्हा परिषद शाळा अंधारात। विद्यार्थी अंधाऱ्या खोलीत शिकत असल्यानं पालक नाराज। धुळे तालुक्यातल्या कुंडाणी इथून पंढरपूरकडे दिंडी निघाली। विठोबा माऊलीच्या नामगजरामध्ये वारकरी निघाले। बस दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातली दुर्घटना। बसचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। रशिया युक्रेन संघर्षात वाढ। कीवमध्ये लष्करी तळ लक्ष्य। ऊर्जा क्षेत्रांचंही मोठं नुकसान। रशियाच्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। थायलंडमध्ये मुलानं 10 बौद्ध भिक्षूंना चिरडलं। 11 वर्षाचा मुलगा ट्रक चालवत असल्याची माहिती। अपघातात 10 बौद्ध भिक्षूंचा जागीच मृत्यू। इराणमध्ये खामेनींच्या अंत्ययात्रेला सुरुवात। खामेनींचा 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान अंत्ययात्रा। खामेनींचा दफनविधी 9 जुलै रोजी होतो। आज मँचेस्टरमध्ये रंगणार भारत इंग्लंड दुसरा T20 सामना। वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे चाहत्यांचे डोळे।